एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय करून ये चॅनल. ना, मी करून ये प्रियंका तुमचं तेवढं सगळ्यांचं पूर्ण माझ्या करून ये चॅनलवरती सगळं. स्वागत करते. आणि येस, माझं बाळसुद्धा कळते का तुम्हाला हा झालं काय ना? करतोय. ॲक्च्युली इथं आधी मी बसून झालं. थोडंसं हे डेकोरेशनचं काम करत होते आणि सगळं ते मला डेकोरेशन झालंय बघितलं त्याने मावशीचं. की हे पेन्सिलनी असं करायचं आहे. सो तेही तोच करतोय, मला मदत करतोय. इन बास शॉर्ट, ना चला आण इकडं. आपल्या घरात लग्न की फक्त दोन व्यक्तीचं नातं नाही, तर दोन कुटुंबाचं, दोन संस्काराचं सुंदर मिलन असतं. आणि आजचा व्लॉग आहे आपल्या मराठी लग्नातील खूप खास आणि पारंपरिक विधीवर. हळद, घाणा आणि बांगड्या समारंभ. आज घरात खूप गडबड आहे, पाहुण्यांची लगबग आहे, सकाळपासून येत आहेत जात आहेत. त्यात माझं सजावटीचं काम चालू आहे, नंतर गाणी, हसणं हे सगळं असणार आहे. आणि त्यात सगळ्यात म्हणजे खूप मज्जा येणार आहे, कारण आता खरंच लग्नसुद्धा जवळ आले ह्याचीसुद्धा जाणीव होती आहे. सो इथं मी पहिलं इथेच मला डेकोरेशनचं काम करायचं. नंतर ताईसुद्धा आली होती मला मदत करायला, आणि ताईच्या सासूबाई आहेत त्यासुद्धा मला मदत करत आहेत. इथं जे फुलं लागणार होती ती इथे म्हणजे त्याच्या पाकळ्या काढायचं काम चालू होतं. आणि हार्दिक मला अजिबात सोडायचं काम करत नव्हता. कसंबसं त्याला घेऊन नंतर मी काम करायला सुरुवात केली, कारण माझ्याकडं कुठलाही ऑप्शन नव्हता, कारण तो उतरायलाच तयार नव्हता. असं असतं ना, कुणी आलं ना की ह्याला अजिबात असं खाली बसू वाटत नाही, तसंच ह्याचं काहीतरी काम होतं. सकाळपासूनच खूप सारी लगबग सुरू आहे. माझं तर प्लॅनिंग पूर्ण इथं फिसकटलं आहे. मला जे डेकोरेशन करायचं होतं ते मला इथं करताच नाही आलं, आणि ऑन द स्पॉट सेकंड डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे, कारण जे फर्स्ट डेकोरेशनला मला लागत होतं ते काय मला मिळालं नाही. चला असो, घरात सकाळपासूनच तयारी सुरू झाली आहे. फुलांचा सुगंध, पारंपरिक साड्या, गजरे, सगळंच वातावरण खूप वेगळं आणि सुंदर आहे. मराठी लग्नात प्रत्येक विधीमागे काहीतरी अर्थ असतो, आणि आजचे ते 3 विधी म्हणजे नवरीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे क्षण. हळदीसाठी खास हळद तयार केली जाते, घाण्यासाठी पारंपरिक वस्तू सजवल्या जातात, आणि बांगड्यांचा समारंभ म्हणजे नव्या संसाराची नवीन सुरुवात. तुम्हाला काय वाटतं? मी ऑलरेडी रेफरन्स पिक काढून ह्याच्यावरती माझं काम चालू होतं, आणि आता कसं वाटतंय बघा, हे फुल असा काहीतरी लूक होता. चला आता सुरू होत आहे आपला सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ. हळद ही फक्त सौंदर्यासाठी नाही लावली जात, ती एक शुभ असते, पवित्रचं आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की हळदीमुळे नवरा नवरीचं आयुष्य सकारात्मक ऊर्जा देतं, आणि त्याच आयुष्यात सुखी आणि निरोगी राहावं म्हणून हा विधी केला जातो. घरातील सगळ्या महिला प्रेमाने हळद लावतात, आणि त्या क्षणी फक्त हसू नाही तर आशीर्वादही दिले जातात. आता इथं मस्त गाणी म्हणत हळद दळली जाते. प्रत्येकजणी बायका येतात, थोडीशी हळद दळतात, आणि नंतर टर्न सगळ्या बायकांचा येतो. सो इथेही तेच या विधीमागचा अर्थ खूप सुंदर आहे. नवीन संसारात कधी सुख येईल, कधी अडचणी येतील, पण नवरा नवरीने एकत्र राहून प्रत्येक गोष्ट सांभाळावी हा सुंदर या विधीतून संदेश दिला जातो. महिला पारंपरिक गाणी म्हणतात, घरात वेगवेगळी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, आणि खरंच या विधीमुळे ना आपली संस्कृती खूप सुंदर आहे असं जाणवतं. हळद दळाया गया सईबाई गवाई लगीन काही चिठ्या गेल्या नाशिक गावाला गयाला सईबाई गवाई गेल्या रामाची नाग सीता आली हळद दळाया गयाला सईबाई गवाई. चला, ही माझी क्यूटची सबस्क्रायबर मला भेटली, आणि मी हिची मस्करी करत होते इथं, आणि तेच चालू होतं. तिला म्हणत होते बोल, पण ती काय बोलायला तयार नव्हती. आणि ही पण माझी मावशी, तीही म्हणत होती की मी येते व्हिडिओमध्ये, चला. आणि ह्या माझ्या सर्व मावशी.
आणि आता सगळ्यात आवडतीचा विधी बांगड्या समारंभ. मराठी लग्नात हिरव्या बांगड्या खूप शुभ मानल्या जातात. ते सौभाग्य, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक असतं. नवरीच्या हातात बांगड्या भरताना प्रत्येकजण मनापासून आशीर्वाद देत असतो. खरं आता इथं नवरीने बांगड्या भरल्या नाहीत कारण तिची मेहंदी बाकी होती आणि नंतर परत आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरणार होतो म्हणून ती काय बसली नाही. पण हे चिल्ल्या पिल्ल्या पार्टी पहिला नंबर लावला इथं. आणि इथं आमचं छोटं पिल्लू जे की आत्याच्या लग्नासाठी गाणं म्हणतं. मांडवाच्या दारी बनैल ती गवळण गायन साई बाई ग बाई बनैल ती गवळण हळद दळायला आली नवरीची मावळण गायन साई बाई ग बाई आली नवरी आला. आणि माझं पिल्लू काही केलं सोडायचं तयार नव्हतं ना कुणाकडे जायला तयार. समजाव तू फाली रयली समजाव तू लग्न म्हणजे फक्त नवरीने तयार होणं नाही, ते एका मुलीचं पूर्ण आयुष्य बदललं असतं. आईबाबाचं घर, लाड, आठवणी सगळं मागे ठेवून ती नवीन नात्यामध्ये रमायला शिकते. आणि बहिणीचं लग्न जवळ आलं की प्रत्येक छोटा क्षण स्पेशल वाटायला लागतो. आजच्या या विधीमध्ये पूर्ण फक्त परंपरा नाही तर प्रेम, संस्कार आणि कुटुंबाची एकता दिसते. आणि इथं आम्ही सगळ्या बहिणी मिळून आता लास्टला बसलो होतो दळायला. चला आता मग खूप छोटे छोटे क्लिप्स घेऊन मी हा व्लॉग बनवला आहे कारण वेळेच्या अभावी एवढे क्लिप्स घेणं पॉसिबल नव्हतं. आजचा हळद घालणा बांगड्या कार्यक्रम इथेच संपतो आहे. आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला तर नक्कीच विसरू नका. चला भेटूया आपण अशाच